नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जे काही नवीन जी-आर आलेला आहे मित्रांनो, तर त्या जी-आर नुसार जे काही सर्व महिलांचे अर्ज पात्र करण्यात येणार आहे मित्रांनो. तर तो जी-आर काय आहे संपूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण तो जी-आर पाहणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट चॅनलवर वेळोवेळी भेटत राहतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत 25 जुलै 2024 हा जी-आर आहे. तसे याची जी काही प्रस्तावना तुम्ही पाहू शकता. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. म्हणजेच महिलांच्या बळकटीकरणासाठी जी जी काही योजना आहे ती आणण्यात आलेली आहे शासनातर्फे. तर या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकता. सदर योजनेअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या तालुका तसेच वार्डस्तरीय अशासकीय सदस्यांची समितीऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती जिल्हाधिकारी यांनी गठीत करावी. सदर समितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक जिल्हाधिकारी यांनी आवश्यकतेनुसार करावी. तसेच सदर समितीमध्ये 3 अशासकीय सदस्य असतील, त्यापैकी एक सदस्य अध्यक्ष राहतील. सदर समितीच्या अध्यक्षांची व इतर 2 अशासकीय सदस्यांची निवड सदर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या मार्फत करण्यात येईल. तर सदर विधानसभा क्षेत्रनिहाय समितीस त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार असतील. ज्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, तुमची जी काही फॉर्म भरलेला आहे तुम्ही, त्याचं स्टेटस जे काय आहे ते विधानसभा क्षेत्रनिहाय आता ठरवण्यात येणार आहे. म्हणजे तुमचं जे काही विधानसभा क्षेत्र आहे त्या ठिकाणी तुम्ही पात्र आहेत का अपात्र आहेत त्या ठिकाणी तुमचा निकाल देण्यात येईल मित्रांनो. तर ही खूप छान प्रोसेस आहे. तर म्हणजेच जर तुम्ही खेडेगावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुमच्या तालुका म्हणजेच विधानसभा क्षेत्राच्या ठिकाणी ती जी काही यादी आहे ती अंतिम करण्यात येईल. तसेच तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुमचे ते वार्ड जे काही वार्ड असतं त्या ठिकाणी तुमची यादी अंतिम करण्यात येईल. तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या क्रमांकाचा जो निर्णय आहे, तालुका तसेच वार्ड स्तरावरील समितीतील अशासकीय सदस्य वगळून उर्वरित शासकीय सदस्यांची समिती प्रशासकीय कामासाठी कार्यरत राहतील. तसेच जिल्हाधिकारी यांना सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार शासकीय सदस्यांमध्ये बदल करता येईल. या समितीने जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करावी व संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात. त्रुटीपूर्तता अभावी अपात्र ठरलेल्या अर्जदार महिलांची यादी संबंधित त्रुटीपूर्ततेसाठी पाठवण्यात यावी. तसेच मित्रांनो, जर काही त्रुटी असेल तुम्ही अपात्र असाल तर तुमची यादी पुढे पाठवण्यात येईल आणि त्यावर मग निर्णय घेण्यात येईल मित्रांनो जिल्ह्याच्या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याचं जे काही पूर्ण अधिकार आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे जिल्हाधिकारी ठरवतील की कोण पात्र आहे किंवा कोण अपात्र आहे. तर त्यानंतर जे काही तिसरा निर्णय आहे, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुका तसेच वार्ड स्तरावरील प्राप्त झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या पात्र याद्यांचे विधानसभा क्षेत्रनिहाय वर्गीकरण करून संभाव्य पात्र लाभार्थ्यांच्या याद्या अंतिम निर्णयासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे मान्यतेसाठी करण्यात याव्यात. अशा प्रकारे जे काही तुमचे जिल्हाधिकारी असतील ते ते या ठिकाणी अंतिम निर्णय घेतील मित्रांनो. आणि तुम्ही जर या योजनेचा अजूनही फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर भरून द्या. कारण 19 ऑगस्टच्या दिवशी रक्षाबंधनाला जुलै तसेच ऑगस्टचे प्रत्येकी 1500 रुपये म्हणजेच 2 महिन्यांचे 3000 रुपये अकाउंटला जमा होणार आहे. तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून द्या. 19 ते 18 तारखेच्या अगोदरच तुमचा फॉर्म गेलेला पाहिजे. मग तुमच्या अकाउंटला रक्षाबंधनाच्या दिवशी पैसे जमा होऊन जातील. आणि तुम्ही अजूनही फॉर्म भरलेला नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फॉर्म कशा पद्धतीने भरू शकता त्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तसेच तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकलेला आहे. त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमधून तो व्हिडिओ पाहून तुम्ही सहजरित्या घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. धन्यवाद.